त्याच त्या भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना, तर ही रेसिपी नक्की करून बघा. आज मी तुमच्यासाठी खास ही एक भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर भाजीसाठी इथे मी एक मोठा कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली. सालासहित मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि एक काकडी सोलून किसून घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यानंतर जिरं मोहरी घातलं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून घेतली. कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडी आले लसूण पेस्ट आणि हिंग घातला. पुन्हा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. म्हणजेच तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर घातली आणि सर्व मसाले घालून घेतल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचेत. 2 ते 3 मिनिटं थोडा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातली, किसून घेतलेली काकडीसुद्धा घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर खूप चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली होती. पोळी भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. चवीनुसार मी आता थोडं मीठसुद्धा घालून घेतलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. म्हणजे मस्त अशी ही भाजी तयार होते. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटलेली आहे मला नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन भाजीच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.